या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, खालीलपैकी कोणता कालावधी हा गांधी युग म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता कालावधी हा गांधी युग म्हणून ओळखला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1920 ते सन 1947 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, पृथ्वीचा जो आकार आहे त्या आकाराला खालीलपैकी काय म्हणतात? पृथ्वीचा जो आकार आहे त्या आकाराला खालीलपैकी काय म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ज्युऑइड आकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, कृष्णाकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? कृष्णाकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आत्मचरित्र आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यशवंतराव चव्हाण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तानसा हे धरण ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, पालघर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? पालघर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोकण प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेली आदिवासी जमात खालीलपैकी कोणती आहे? भारतामध्ये सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असलेली जमात खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भिल्ले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र राज्यामध्ये कुंभमेळावा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो? महाराष्ट्र राज्यामध्ये कुंभमेळावा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाशिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC राज्यसेवा या परीक्षेची तयारी करत असाल तर MPSC वाला घेऊन येत आहे सक्षम फाउंडेशन प्लस इंटिग्रेटेड बॅच. ही एक राज्यसेवेसाठी एक परिपूर्ण बॅच आहे. ही एक वर्षभर चालणारी बॅच आहे. या बॅचमध्ये तुम्हाला बेसिक 2 महिने, प्री 5 महिने आणि मुख्य परीक्षा 6 महिने शिकवणी असेल. या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लासही बॅच अवेलेबल असणार आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली नोट्स पण अवेलेबल असणार आहेत. 50+ मॉक टेस्ट या बॅचमध्ये अवेलेबल असणार आहे. या बॅचची फीस फक्त 3,999 रुपये आहे. जर तुम्ही आपला PSC 021 हा कोड यूज केल्यास तुम्हाला तब्बल 1,000 रुपयाचा डिस्काउंट ऑफर मिळणार आहे. तर या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सर्वांनी या बॅचच्या लिंकला क्लिक करून सर्वांनी जॉईन करायचं आहे आणि अभ्यासाला सुरुवात करायची आहे. ही एक अतिशय महत्त्वपूर्ण बॅच आहे. प्रश्न क्रमांक 9, भारतीय वनस्पती सर्वेक्षण म्हणजेच BSI चे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भारतीय वनस्पती सर्वेक्षण यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1985 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, प्रवासी भारतीय दिवस म्हणून खालीलपैकी कोणता दिवस हा साजरा केला जातो? प्रवासी भारतीय दिवस म्हणून खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारताचे राष्ट्रीय फूल खालीलपैकी कोणतं आहे? भारताचं राष्ट्रीय फूल खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कमळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम खालीलपैकी केव्हा सुरू झाली होती? महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम खालीलपैकी केव्हा सुरू झाली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 26 जानेवारी सन 2006 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारतीय पोलीस कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आला होता? भारतीय पोलीस कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला कायदा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1961 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणतं आहे? राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणते कलम आहे?
ऑप्शन क्रमांक 1 कलम 352 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 जोसेफ मॅझिनीचे चरित्र खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? जोसेफ मॅझिनीचे चरित्र खालीलपैकी कोणी लिहिलेले चरित्र आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विदा सावरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 18 प्राणहिता हा संगम खालीलपैकी कोणत्या दोन नद्यापासून निर्माण झालेला आहे? प्राणहिता हा संगम खालीलपैकी कोणत्या दोन नद्यापासून निर्माण झालेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वर्धा आणि वैनगंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 क्रिप्स मिशन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते? क्रिप्स मिशन हे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1942 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची स्थापना करण्यात आली होती? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची स्थापना करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 हरिजन हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? हरिजन हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 प्रकाश लहरीची लांबी मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? प्रकाश लहरीची लांबी मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ॲक्स्ट्रॉम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 वैराट हे महाराष्ट्रामधले एक महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? वैराट हे महाराष्ट्रामधले एक महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सरिस्का हे राष्ट्रीय अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सरिस्का हे राष्ट्रीय अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 26 जगामधला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या शहरावर करण्यात आला होता? जगामधला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या शहरावर करण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हिरोशिमा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 49 समांतर रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशामधली सीमारेषा आहे? 49 समांतर रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशामधली सीमारेषा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 USA आणि कॅनडा देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता? न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यूट्रॉनचा शोध चाडविक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 बांगलादेश हे राष्ट्र खालीलपैकी कोणत्या वर्षी स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले होते? बांगलादेश हे राष्ट्र खालीलपैकी कोणत्या वर्षी स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1971 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भाक्रा धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी काय म्हणतात? भाक्रा धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी काय म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोविंद सागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाशिक प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 संस्कृत कवीचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले? संस्कृत कवीचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नांदेड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 36 आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन डे खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन डे खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 28 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पद्मभूषण हा देशामधला खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे? पद्मभूषण हा देशामधला खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तिसरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 39 राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 के.सी. नियोगी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? महाराष्ट्र राज्यामधली सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्रामध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयाचे नाव खालीलपैकी काय आहे? महाराष्ट्रामध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयाचे नाव खालीलपैकी काय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाथसागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्रामध्ये तारापूर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते? महाराष्ट्रामध्ये तारापूर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती ही केली जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अणु ऊर्जा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 रेहेकुरी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रेहेकुरी हे काळविडासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 अरबी समुद्राच्या किनारपट्टी लगतच्या सखल भागाला खालीलपैकी काय म्हणतात? अरबी समुद्राच्या किनारपट्टी लगतच्या सखल भागाला खालीलपैकी काय म्हणतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 खलाटी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणते शास्त्र होय? इकॉलॉजी या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास हा केला जातो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 इकॉलॉजी म्हणजेच परिस्थितिकी शास्त्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 आनंद या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे? आनंद या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गेहे या ठिकाणी या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द होईल. प्रश्न क्रमांक 12 शब्द समूहाबद्दल आपल्याला एक शब्द निवडायचा आहे. नवीन मतांचा पुरस्कार करणारा आपला शब्द समूहाबद्दल योग्य शब्द निवडायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नवमतवादी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोठे आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तुर्भे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? हैदराबाद मुक्तीसंग्राम यांचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्वामी रामानंद तीर्थ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जहालमतवादी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत? सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 संत रामदास महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये अन्न साठवण करतात? हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 स्टारच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सूर्यकुलामध्ये सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? सूर्यकुलामध्ये सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 शनी ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हॉर्स पॉवर हे शक्तीचं एकक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 रेग्युलेटिंग ॲक्टनुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता? रेग्युलेटिंग ॲक्टनुसार
भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वॉरन हेस्टिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 संवाद कौमुदी व मिरत अल अखबार ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणी सुरू केली होती? संवाद कौमुदी व मिरत अल अखबार ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणी सुरू केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजा राममोहन रॉय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 रौलट कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? रौलट कायदा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1919 चा कायदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 ताश्कंद करार सन 1966 मध्ये खालीलपैकी कोणत्या दोन देशामध्ये झाला होता? ताश्कंद करार सन 1966 मध्ये खालीलपैकी कोणत्या दोन देशामध्ये झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ताश्कंद करार हा भारत आणि पाकिस्तान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 साने गुरुजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत दिलेला आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत दिलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 19 ते 22 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस असतो? उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 21 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 रॉकी पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामधली पर्वतरांग आहे? रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामधली पर्वतरांग आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर अमेरिका खंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 ड जीवनसत्वाचे रासायनिक नाव खालीलपैकी काय आहे? ड जीवनसत्वाचे रासायनिक नाव खालीलपैकी काय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कॅल्सिफेरॉल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 ग्लायकोमिया हा रोग शरीराच्या खालीलपैकी कोणत्या भागाला होतो? ग्लायकोमिया हा रोग शरीराच्या खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा रोग आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डोळे या ठिकाणी योग्य आन्सर होईल.